हा एक छोटासा श्रीमाताजींचा व्हिडिओ आपण बघूया. हा. आणि पुढे Let's your eyes. Heart. Very hard. Heart. Heart. Let's them heart. Heart. What? Not yet. Work out. It will work out. Watch me. Watch me here. I'll teach you. You watch me. Anybody not watching, please just watch Noah's video. It's very relaxing. Just relax. Relax. Can you watch it? No? You watch it, honey. जय श्री माताजी. बराच वेळेला आपले डोळे जे असतात ना ते आपण असं जसं श्री माताजी म्हणले रिलॅक्स असं रिलॅक्स पाहता आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्यात काही गडबड असते किंवा आपण खूप विचार करतो तेव्हा डोळे आपले ताणलेले असतात किंवा भुवया अशा असतात. ठीक आहे ना. तर हे सांभाळलं पाहिजे कारण की हे सगळं दोघांचं क्रॉसिंग इथं येतं ना, सगळं जमा इथं व्हायला लागतं. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. एक छोटासा कॅन्डलचा रेफरन्स आहे तोही बघूया आणि मग पुढे आपण जाऊया. Take the baby out, please. Just sit comfortably. Don't move, don't make any gestures, nothing. Nothing out. You have to be inside. It will work out inside. Nothing should work out outside. Just keep quiet. Just put your hand towards me. Whatever has to work out will work out inside. Not outside. जय श्री माताजी. हे जेव्हा चालू असतं तेव्हा श्री माताजी तुमच्यावर काम करतायत, तेव्हा आपल्याला नाही करायचं हे. त्यामुळे जरा परत नीट लक्ष द्या काय घडतंय आतमध्ये. ठीक आहे ना. Just sit comfortably. Don't move, don't make any gestures, nothing. Nothing out. You have to be inside. It will work out inside. Nothing should work out outside. Just keep quiet. Just put your hand towards me. Whatever has to work out will work out inside. Not outside.
Don't open your eyes, but don't fix your attention anywhere. Keep it loose. Just keep it loose. Don't fix it at a point, please. Don't try to fix it at, some people are fixing it at the point, what we call the Ajna Chakra or anything. At the most, you can put your attention on top of your head. But don't try to fix it anywhere. Keep it loose, absolutely loose. Just closer. You have to keep your eyes. परमपूज्य शिवा त्यांनी आता सांगितलं की अटेन्शन लूज ठेवा. आपण कधी कधी ध्यानाला बसताना सुद्धा काहीतरी एखादी गोष्ट धरून बसतो, बरोबर ना, किंवा एखादं कुठं जड वाटतं त्यालाही धरून बसतो, तेही लूज सोडा की ॲटोमॅटिक वर्क चालू होतं. हा स्वभाव आहे कुंडलिनीचा आणि त्यांना कार्य करण्यासाठी ते आतुर आहेत, पण आपणच अडथळा निर्माण करत असतो. ठीक आहे, चला अजून आहेत 2-4 व्हिडिओज कॅन्डलचे, पण आता आपण थांबूया. आपण आता राईटचं एकदा थोडंसं बघूया, कारण की पुढचं महत्त्वाचं जे आहे ते व्हायब्रेशन्सचं 1-2 व्हिडिओ ऐकून आपल्याला व्हायब्रेशन्सवर काही गोष्टी कशा ओळखता येतील तो आपण बघायचा आहे. तर आता राईट साईडसाठी मगाशी शिवातांनी काय सांगितलं आहे की मेणबत्ती नाही लावायची, मीठपाण्यात बसायचं, उजवा हात श्रीमाताजींकडे, डावा हात आकाशाकडे. आता सगळ्यांनी उजवीकडे लक्ष द्या. उजव्या बाजूला श्री महाकाली साक्षात मंत्र मगाशी म्हणायला लावलाय श्रीमाताजींनी, त्या व्हिडिओ रेफरन्स प्रमाणे आपण मंत्र घेऊया. श्री महाकाली साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. आता उजव्या हातांची सगळी बोटं तळवा आणि डाव्या हातातने आकाशाकडे काही खेचलं जाते का तिकडे लक्ष द्या. जय श्री माताजी. आता डाव्या हाताने उजव्या हाताच्या खालचे व्हायब्रेशन्स वर आणा. एकदम समजून करा. आपण नुसते हातवारे नाही करत आहेत, यांना दैवी हालचाली म्हणलेलं आहे. खालचं चैतन्य वर आणायचं आणि इथे पूर्ण विश्वासाने म्हणायचं आहे, परमपूज्य श्री माताजी मी फक्त तुम्हाला जाणतो. परमपूज्य श्री माताजी मी फक्त तुम्हाला मानतो. श्री माताजी तुम्हीच माझ्या गुरु आहात. श्री माताजी मी फक्त तुम्हाला जाणतो. श्री माताजी मी फक्त तुम्हाला मानतो आणि तुम्हीच माझ्या गुरु आहात. आता ह्या अवस्थेमध्ये दोन्ही हात श्री माताजींकडे करत 2 मिनिटं ध्यानात बसूया. जय श्री माताजी. हळूहळू आता डोळे उघडा. चला आता हे संतुलन झालं. या संतुलनाचा अजून एक प्रकार, आतापर्यंत आपण राईट हँड जमिनीकडे करत होतो, लेफ्ट हँड आकाशाकडे, बरोबर आहे, असं करत होतो. ठीक आहे, आता काय बघा बरं, हे अजून एक Feeling hot, should put only the right hand towards me like this and left hand like this. Just put right hand, all of you, right hand like this and left hand. This is the ventilation. You start feeling in the right hand like this. Left hand like this, right hand like this. Start feeling in the right hand. What? Hot. Let's see, I'm the spirit and forgive. To back up.
like this, at the back. Heart. You must say, I am the spirit. Believe that you are the spirit. Catch me in the heart. Understand? Now turn the other hand. Just keep the hand steady here. Like that. Alright? Now put both the hands. That's good. जय श्री माताजी. ह्याच्यामध्ये अजून एक विशेषता शिवतांनी दाखवली की जेव्हा आपण असं करतोय ना नेहमीच, तेव्हा खालचा हात पुढं आहे, कारण की मला इथे व्हायब्रेशन्स पाहिजेत, इथं नीट करून हवं आहे. ठीक आहे. आता तुम्ही दोन्ही हातांचं मगाशी तजेलता पाहिली, आता दोन्ही हाताची उंचवटेही बघू शकतात. असा पण एक रेफरन्स आहे. ज्यांची जी बाजू वीक आहे त्यांची उंचवटे कमी असतात, चपटं असतं, तिथं मांस नसतं किंवा कमी झालेलं असतं. ठीक आहे ना. म्हणजे ते सुद्धा बारीक लक्षण आहे, तुम्ही असंही बघू शकता. ठीक आहे. चला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काय शिकवलं, उजवा हात नुसता असा नाहीये, पुढं आहे, नेहमी मांडीवरच असतो ना. आता जेव्हा मला उजवा ठीक करायचा तेव्हा उजवा पुढे घेतला आणि डावा आकाशाकडे केला. आता डावा आकाशाकडे, बरोबर आहे. आता उलट करूया. आता डावा श्रीमाताजींकडे आणि उजवा आकाशाकडे. उजवा उजवा, हा. तरी बरं दोनच हात आहे, गणपती बाप्पा सारखे चार नाहीयेत. नाही तर डाव्या बाजूचा पुढचा हात इकडं आणि उजव्या बाजूचा मागचा हात इकडे. चला, हे असं एक आहे आणि नंतर असं एक आहे. आता ह्याच्यात बघा काय होतंय. निर्विचार व्हा. आपल्याला मगाशी सांगितलं काही नाही, फक्त बघायचं काय होतंय. जय श्री माताजी. घ्या आत खाली. आता बघा काय जाणवत आहे. चला, अजून एक रेफरन्स आहे. आता तो पहिला बघून घ्या आणि मग आपण परत त्याच्यावर समजून घेऊ आणि मग परत करू. ओके, एकदा बघा. Even those who are sick people should do that. Put your both hands together. Those who are physically sick should put their left hand up. Those who are mentally sick should put their right hand up. Like this. This is for people who are mentally sick. This is for people who are physically sick. Because this is the physical side. Also those who think too much should put this hand towards this. जय श्री माताजी. आता इथे एकच सोपं समजून घ्या. इथे इडा पिंगला विसरा सध्याला, 5 मिनिटं विसरून जा. ज्यांना असं वाटतं की मी शरीराने मला त्रास होतोय, शरीराला, तर शरीर हे राईट साईड वर येतं, तेव्हा डावा हात आकाशाकडे. आता इडा पिंगला नका आणू. माझं हे दुखतंय, ते दुखतंय, ते शरीर कुठल्याही शरीराचं काही घ्या, ते जेव्हा दुखतंय तेव्हा असं करा. आणि मला मनाचं खूप काही आहे, मेंटली त्रास आहे, त्यावेळेला हे करा. बस. आता इडा पिंगला नका घेऊ याच्यात. जो आत्ताचा रेफरन्स आहे मेंटली सिक आणि फिजिकली सिक. ठीक आहे. चला, तर परत एकदा आपापलं बघून घ्या, आपलं ठरवा. आता माझं कुठं शरीर दुखतंय का. चला, हे शरीरासाठी फिजिकल लेवल. आणि हे घेऊया मानसिक लेवल. पुन्हा लक्ष सहस्राराकडं. कुठेही बघा, आज्ञावर कुठेही ब्लॉक येतोय का,
पूर्ण लक्ष वर जाते बघा. हलका हलका होत चाललोय आपण. चला, दोन्ही हात मांडीवर, पुन्हा डोळे बंद करून 1 मिनिट निर्विचार. If there is too much sympathetic means left or right activity, then it opens out and the connection with the whole is lost. You see? Now what happens, you start moving. श्री माताजींनी असं दाखवलंय, इडा नाडी, पिंगला नाडी. ठीक आहे. हे दोन्ही जेव्हा बघा आता जवळ आलं, मध्ये एक तयार झाली का नाडी, बघा करून तुम्ही. ही सुषुम्ना आहे. ठीक आहे. आणि सुषुम्ना केवढी पाहिजे आपल्याला, एवढी मोठी झाली पाहिजे. पण होतं काय, इडा आणि पिंगला ओढतात ओढतात ओढतात, अजून छोटे संकीर्ण छोटा होत जातो मार्ग. आणि जेव्हा हे अति होतं तेव्हा कनेक्शनच लॉस्ट असं म्हणलं ते. ठीक आहे ना. तर हे कनेक्शन लॉस्ट होऊ देता कामा नये. त्यासाठी आपल्यावरच आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे ना. चला, आता एवढं सगळं करून सुद्धा कधी कधी चैतन्य कमी जास्त असेल. ठीक आहे ना. खूप जण म्हणतात की एका बाजूला खूप व्हायब्रेशन येतात, दुसरीकडे येत सुद्धा नाही. हो की नाही. अशा वेळी काय करायचं आहे, तर एक छोटासा व्हिडिओ रेफरन्स पटकन दाखवतो आणि मग पुढे पुढे जाऊया. In the left hand and not on the right. Alright. So what you do is to take left to the right. No, to the right. Gradually when you practice you will know. Better now? No? चला, अजून मोठा व्हिडिओ आहे, पण पहिला रेफरन्स पाहिला की डावीकडून उजवीकडे टाकणं. ठीक आहे. आता हे सगळं उजव्या हातानेच चाललंय बरं का. आपण बंधन कुठून घेतो, कुठल्या हाताने, बघा इकडून इकडेही टाकतोय, इकडचं उचलून इकडे टाकतोय, म्हणजे दोन्ही एकाच हाताने चाललंय. तेच या व्हिडिओत दाखवलंय. तर हे झालं डावीकडून उजवीकडं, बरोबर आहे. आता हे केव्हा टाकायचं, काय टाकायचं आणि कसं होतं ते आपण बघूच. आता हे झालं डावीकडून उजवीकडं. उजवीकडून डावीकडचा एक रेफरन्स त्यातच आहे, तो बघा. Left hand to mother, and you go from Now right. look at me. Left hand to me like this, and now right hand you pick it up from here. Push it down. Go there. Keep doing. बस, सोपं आहे का. चला, आता हे केव्हा टाकायचं, केव्हा करायचं ते पहिले समजून घेऊ आणि मग आपण सगळं एकदा करून बघू आणि नंतरची अनुभूती काय येते, आपोआप आपण राहतोय का बघूया. तर पहिलं डावीकडून उजवीकडं एक सोपं लक्षात ठेवायला बघा. तराजूचं उदाहरण नेहमी आम्ही देत असतो. या दोन्ही तराजूमध्ये साखर भरली. ठीक आहे. साखर आहे दोन्हीकडे आणि ह्या पारड्यात जास्त साखर झाली. काय करू, इकडची काढली आणि इकडे टाकली. चला, आता असं झालं. आता काय करू, चला ठीक आहे, सोपं. माझ्या उजव्या हातात खूप गार व्हायब्रेशन्स आहेत, डावीकडे नाहीये, काय करू. आलं लक्षात. आता सोपं लक्षात ठेवायला. माझ्या डाव्या हातात खूप छान व्हायब्रेशन आहेत, उजवीकडे येतच नाही, गरम येतं, काय करू. बरोबर. माझ्या घरी अचानक पाहुणे आले आणि चहा बनवायचा होता आणि साखर संपली, काय करू. शेजाऱ्यांकडून घ्या तात्पुरते. तर उजव्या नाडीचं शेजारी डावी नाडी आहे आणि डावी नाडीचं शेजारी उजवी नाडी. ज्याच्याकडे नाहीये त्यांनी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून घ्यावी. सोपं. आता फिट बसेल, कन्फ्यूज नाही होणार ना. चला, तर आता आपण 7 वेळा डावीकडून उजवीकडे टाकणार आहोत, थांबणार आहोत. हे टाकल्यावर काय होतं बघायचं. मग उजवीकडून डावीकडे 7 वेळा करणार आणि मग मध्य नाडीतनं 7 वेळा. ठीक आहे. 7 झालं की थोडं थांबायचंय, एक अर्धा मिनिट. ओके, सुरू करूया. चला, डावीकडून उजवीकडे.
आता थोडंसं लक्ष द्या काय होतंय. हाँ, आपको लेफ्ट को भी अच्छा लग रहा है. ओके, और राइट के, क्योंकि लेफ्ट को ऑलरेडी आ रहा है आपको, अब वो राइट को भी आना चाहिए. अब वापस रिपीट करो उसको. हाँ, आता उल्टा करूया. अभी वही राइट हैंड से हम उल्टा करेंगे, यानी राइट से उठाएंगे और लेफ्ट को डालेंगे. अभी बीच में से करेंगे. अभी वापस अनुभूति को देखेंगे. जय श्री माताजी. आता काय लक्षात येत आहे? हो ना, छान. आणि स्वतःहून चित्त पण इकडे तिकडे जात नाहीये. आता शाण्या बाळासारखं तुमच्या बरोबर राहत आहे ते. एखादं हट्टी बाळ नाही का, जर शांत बसलं की समजून घ्यायचं काहीतरी गडबड आहे. पण आपलं चित्त जेव्हा स्थिर राहतं तेव्हा आपण ते अंतर्मुख असतं. ठीक आहे, चला आता इथपर्यंत आलो आपण. पूर्ण संतुलन झालं, बऱ्यापैकी चक्रांचं क्लिअरन्स झालं, स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. हे सगळं चालू असताना देखील तरी एक छोटीशी गडबड होत असते. म्हणजे आता मी बोलतोय, तुम्हाला ऐकू येत आहे. आता मी बोलत नाही बघा, ऐकू आलं काही तुम्हाला? पण मी आत बोलतोय. ते सुद्धा थांबलं पाहिजे. त्याला श्री माताजींनी विशुद्धी चक्रामध्ये मौन म्हणलेलं आहे की ते सुद्धा बंद झालं पाहिजे. मग आता हा एक छोटा रेफरन्स बघा की आपण नक्की बोलतो कोण. ठीक आहे ना? हा वीडियो बघूया, ऑडिओ आहे बहुतेक. और उसके बाद अपने मन को बंधन दे. अब मन कहाँ होता है? आपने आज तक मुझसे नहीं पूछा कि माँ मन कहाँ होता है. मन यहाँ होता है, यहाँ उसकी शुरुआत है. माने विशुद्धि चक्र और आज्ञा चक्र को बहुत जबरदस्त बंधन दे, मन को बंधन देना है. और ये विचार करें कि हम प्रभु तेरे ही बंधन में रहे, हमारे ऊपर कोई बुरा असर ना आए, अत्यंत नतमस्तक होकर के. और उस वक्त में ये सोच के कि हम साक्षी हैं और सब चीज से हम अलग हट करके हम निर्मल हैं, उस चीज से हम उससे अछूते हैं. सब चीज से अपने को हटा करके और अब आप बैठ रहे हैं. आप ऐसा प्रयत्न रोज करें, आपको इसी की एक प्रकार से आदत लग जाएगी. तर जे ध्यान सगळं झाल्यानंतर, सगळं स्थिती आल्यानंतर ही आतून आपल्याला डिस्टर्ब करतं ते मन आहे. आणि त्याचं स्थान कुठं सांगितलं आता शिवातांनी? विशुद्धी आणि आज्ञा. मग त्याला काय करायचं? नुसतं बंधन म्हणलंय का? अच्छी तरह से जबरदस्त बंधन दे असं म्हणल्यात शिवाताजी, हो की नाही? त्या शब्दाला महत्व आहे. तर आपण आता काय करू, जसं मगाशी शिवाताजी म्हणाले की आता स्वतःला बघायचं, डोळे उघडे ठेवून बघा, बंद करून बघा, पण बोलणं बंद होतंय का बघायचं. त्यासाठी मनाला बंधन देत राहा, म्हणजे
विशुद्धी आणि आज्ञाला. ठीक आहे, चला सुरू करा. पुढचा 2 मिनिटं तुमचे. जय श्री माताजी. आता हे पाहिलं मनाचं पोझिशन. आपल्याला बनायचं काय? आत्मा. मग आत्म्याचं स्थान कुठं आहे आणि कुठल्या चक्रांवर आहे ते बघूया एकदा. आप पहले तो अपने चक्र वगैरह शुद्ध हो गए, उसके बाद अपने आत्म तत्व पर विचार करें या अपने आत्म तत्व, आत्मा की ओर चित्त ले जाए. आत्मा कहाँ होता है? किसी ने मुझसे ये नहीं पूछा आज तक कि माँ आत्मा कहाँ होता है. आत्मा हमारे हृदय में होता है, लेकिन उसकी सीध जो है यहाँ सहस्त्रार के ऊपर में होती है. तो इसलिए मैंने कहा था कि हृदय में नतमस्तक हो और चित्त जो है सहस्त्रार की ओर ले जाके आत्मा के ओर समर्पित हो. जय श्री माताजी. म्हणजे आता मन कुठं होतं? इथे आणि इथे. आणि आत्मा कुठे आहे? इथे आणि इथे. हे 2 महत्वाचे आहे. पण आपलं अडकणं कुठं असतं? या इथे होतं. म्हणजे इथनं खाली आलं की मनात आलो असं समजा आपण. आणि जेव्हा हृदय आणि सहस्रारात आलो म्हणजे आपण आत्म्यावर आलो. हे 2च पॉईंट लक्षात ठेवायचे. थोडक्यात मी आता कुठं आहे, हो की नहीं? चालेल. हाँ, ये पॉइंट ऐसा था कि श्री माता जी ने बताया कि मन जो होता है वो हमारे विशुद्धि में और आज्ञा में होता है, जो पीछे से बोलते रहता है. कितना भी ध्यान हुआ, कुंडलिनी की अनुभूति हो रही है, लेकिन उसका चालू रहता है, वो भी बंद होना चाहिए. इसलिए ये 2 चक्रों को बंधन देके आपको उसको शांत करना है. उसके बाद में फिर आत्मा की दर है, फिर जिस पर हमको आत्मानुभूति पर आना है. तो आत्मा का स्थान हृदय और सहस्रार भी हमने अमृतवाणी में सुना. तो हमको ये इंपॉर्टेंट है. तो इसमें सिर्फ आपको ये देखना है आत्म परीक्षण में कि अभी मैं कहाँ हूँ, आत्मा पर हूँ या मन पर हूँ. क्योंकि मन पर आने के बाद फिर ईडा आ गई, पिंगला आ गई, षड्रिपू आले, मग हे आलं काय आणि ते आलं काय, एंडलेस आहे ते. ठीक है ना. म्हणून आत्म्यावर यावं लागेल. ठीक है. और उस पर जितना केंद्रीभूत हो जाओगे उतना आपका स्थिति भी मेंटेन रहेगा. और जो एफर्टलेस मेडिटेशन श्री माता जी बोल रहे की एफर्टलेस झालं पाहिजे, सहज झालं पाहिजे. आता भूक, हा लागून दाखवा मुद्दाम, हां असं काहीतरी करा, नाही ना येते ना आपोआप. सो एफर्टलेस आहे. पोट रिकामं होतं, भूक लागते, मग आपण जेवण करतो, भरल्यावरही आपण थांबतो. हे असं तुम्ही त्या कुंडलिनी आणि आत्म्यावरती केंद्रीभूत व्हा. आपण जर डोकं चालवलं त्याच्यामध्ये, हे मन किंवा हे परत चालू झालं की पुन्हा इम्बॅलन्स सुरू होतात. ठीक आहे, चलिए. आता हे सगळं झाल्यावर आता आपण येऊया की सहस्रार चक्र. आता तसे अजून खूप रेफरन्स आहे. जर हाताला व्हायब्रेशन्स येत नसतील तर हाताला थोडंसं तेल लावा. हातांचा वापर आपण करत नाही व्हायब्रेशन्स वापरण्यासाठी, है ना. तर त्याला थोडंसं आजकाल असं वेगवेगळे ऑइल सांगितले, ऑलिव्ह सांगितले, ते स्निग्ध ठेवलं पाहिजे. तसंच सहस्रार आणि ही सहस्राराची पीठं, म्हणजे आतापर्यंत आपण काय करायचो, हे चक्र पकडलं की तिथं काम करायचो. आता पीठातनं काम करायची वेळ आली सगळ्यांना. ठीक आहे. तर आता सगळ्यांकडे तेलाची बॉटल आहे ना, आणलेली आहे ना सगळ्यांनी? चला, तर आता 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बघू आणि त्या पद्धतीने हे करून पुन्हा आपण लक्ष देऊया. ज्यांच्याकडे नसेल त्यांना ही बॉटल एक घेऊन हातावर घ्यायचंय. बर, व्हिडिओ लावायच्या आधी 2 सूचना आहेत व्हिडिओतल्याच, त्या पटकन बघून घ्या. जेव्हा तुम्ही तेल घेताल तेव्हा डाव्या हातात घ्या, मग उजव्या हाताने चैतन्ययुक्त करावं लागेल. दुसरं, इकडे लक्ष द्या, दुसरं इथं एक लावायचंय, इथं विराट. आता कुंकू किंवा इथं आज्ञाला नका लावू, मग ते विस्कटून जाईल सगळं. थोडंसं अंशाला चालेल, बॅक आज्ञाला चालेल आणि विशुद्धीला मानेला चालेल. ठीक आहे. तिसरं, टाळू आणि टाळूच्या पुढे क्लॉकवाईज फिरवायला सांगितलंय.
तालू के पीछे एंटी क्लॉकवाइज, लेफ्ट नाभि एंटी क्लॉक, बैक आज्ञा एंटी क्लॉक, विशुद्धि एंटी क्लॉक, सहस्रार क्लॉकवाइज, सहस्रार के आगे सब कुछ क्लॉकवाइज. ओके. चला, डाव्या हातामध्ये तेल घ्या थोडस आणि उजव्या हाताने व्हायब्रेट करून घ्या. झालं. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन ह्या तेलाला परमचैतन्ययुक्त आपण आम्हाला बनवून द्या, जेणेकरून आमच्या पिठाचा मसाज आम्ही करू आणि आमची स्थिती व अनुभूती अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून येईल. चला, पहिले तेल लावून घ्या इथे थोडंसं टाळूला, लेफ्ट नाभीला. आता नुसतं लावून घ्या. इथं बॅक आज्ञाला, इकडची आज्ञा, इथली मान आणि हा मान आणि खांद्याचं जंक्शन म्हणजे उजवी विशुद्धी, डावी विशुद्धी. त्याच्यानंतर थोडंसं इथं विराटाला लावा इथे. ठीक आहे. थोडंसं हंसालाही लावू शकता. ठीक आहे. झालं. उरलेलं हाताला चोळून टाका. चला, आता श्री माताजींचा हा व्हिडिओ बघणार आहोत आपण. इंग्लिशमध्ये जरी असला तरी तुम्हाला श्री माताजी जसं करतायत तसं करायचं ॲक्शन्स, आणि खाली सबटायटलिंग सुद्धा आहे. ठीक आहे. ज्याला ते समजत नाही ते सबटायटल वाचत वाचत हे करू शकतात. करूया सुरुवात. Put your right hand on the Brahmarandra. Just here. Push it. Move it. Clockwise. Now, the whole of this party, you can move. All the 7 chakras are here. You can start it from here if you want. Back side you should move the other way round. Here also other way round. Now, especially here, left nabi. Now, put it on the Brahmarandra, move it. Now, in the clockwise manner. Now bring it here. Vishuddhi. Must move Vishuddhi quite a lot. This is the Viratas thing. Now the Agya. Now the Hamsa, just with this finger. Better now? Relieved? Much better. Also you can, for your Vishuddhi, you should put your right hand here and rub it the other way around, means anti-clockwise. Vishuddhi. Move it. No, with your fingers. Press it hard. With your fingers. You can massage yourself, I mean to say. Just do it like that. It will be nice. Other way round. Better now, Empuri? No, much better. Put it down, not this way, but take it this way. More on the left Vishuddhi now. With a little oil, it will be all right. It's good. Feeling better now? Much better. Cleared out. Much better now.
So you can yourself massage. See, for example, if your eyesight is not all right, massage it here. You can take the name of Maha Ganesha and Maha Bhairava here. It will work out. Ungliyon se kariye. With your fingers, please. With your fingers. You have to rub it with your fingers. Press it hard. If it is on the left side, you can feel it, or it is on the right side. That's why I said that put oil. That doesn't mean putting oil means just straightforward, pour it into your head, but rub it with your fingers. Now better? Stopped. Coughing has stopped now. Better now. See, now it's coming out. Good. The heat is coming out a little bit. Now, put the right hand towards me and left hand. Better. Dore. Try with the left hand again. Left hand and right. Bend your heads. Bend your head. That's like humbling down, you know. Good. Fine. Feeling better now? आता डोळे बंद करून आपण 1 मिनिट निर्विचार ध्यानामध्ये राहूया आणि अनुभूतीकडे लक्ष देऊया. श्री माताजी. चला आता कसं वाटतंय बघा. तर स्वतः श्री माताजींनीच करून घेतलंय, बरोबर ना. तर ह्या पीठांमधनं आता खालची छोटी चक्र सुटली पाहिजे. छोट्या चक्रांच्या मागं लागून होत नाही. आता एक डायबिटीजचा पटकन रेफरन्स सांगतो. डायबिटीजवाल्यांचे डोळे का खराब होतात हे पहिल्यांदा आम्हाला डॉक्टरांना सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. श्रीमाताजींचा रेफरन्स आहे की मुलाधाराच्या शेजारी स्वादिष्ठान आहे. स्वादिष्ठानाचा रोग डायबिटीज आहे. स्वादिष्ठांवरचं प्रेशर मुलाधारावर येतं आणि मुलाधार डोळे बघतात. आणि इथे बरोबर स्वादिष्ठानचं प्रेशर मुलाधारावर आलं की डोळ्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून डायबिटीजवाल्यांचे डोळे खराब होतात. म्हणजे आता बघा पीठातनं रोग सुद्धा काढता आले पाहिजे. म्हणजे हे तर आलंच पाहिजे. आणि हे सगळं आता म्हणजे आता तुम्ही बघा आता कुठं अजून शिल्लक वाटतंय का तुम्हाला. इथं वाटत असेल आत्ता फिरून घ्या, लगेच हलकं करून घ्या. काही ठेवूच नका. हे एकदम हलकं वाटलं पाहिजे. ठीक आहे ना. आता बराच वेळेला हे सगळं निघेपर्यंत पण आता कसं आलं हे थोडक्यात पटकन रिलीज झालं. सगळं एकदम हलकं झालं. फ्लो चालू झाला. हो की नाही. कुठेही ताण राहिलं का बघा. डोळ्यावर, चेहऱ्यावर, कानावर, चक्रांवर काही नाही. हो की नाही. लाईटनेस ऑफ बॉडी आपण म्हणतात श्रीमाताजी त्याला. चला. We do this to protect